यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. अगदी जर आपण पाहायला गेलो मंचकावर महल प्रस्थापित केलंय. सह्यगिरीच्या कुशीतळा मी मर्दमावला गडी, सह्यगिरीच्या कुशीतळा मी मर्दमावला गडी, देव आमुचा कैलाशी पण बाप राहतो रायगडी, बाप राहतो रायगडी. अशा छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मुजरा करतोय आणि मी सामन्याकडे घेऊन जातोय जिथे सामना रंगतोय. बापेश्वर उर्नोली विपक्ष गावदेवी खारसोपोली. पहिला चेंडू ऑफटिकवर चेंडू होता, सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. या ठिकाणी पंचांकडे दाद मागितली जाते, मात्र पंच या ठिकाणी टससे मस होणार नाही आहेत. प्रदीर्घ सामन्यांचा अनुभव असणारे हे पंच रखरखत्या उन्हात सामने पाहिलेत झेललेत असे पंच या ठिकाणी प्रीतमजी पाटील मॅन फॉर्म कळवे. दुसरा चेंडू या ठिकाणी टोलवलाय काव कॉर्नर रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सुरेख अटेम्प्ट पाहायला मिळाला होता, प्रयत्न अप्रतिम दर्जाचे होते, प्रयत्नांना या ठिकाणी दाद द्यावी लागेल. निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहायला गेलो ना, चेंडूवर थांबला असताना हा क्षेत्ररक्षक तर हा चेंडू निश्चितच सीमारेषा पार झाला असता, मात्र चेंडूवर आला. झेल निश्चितच पकडला नाही, मात्र संघासाठी 2 धावा वाचवल्या गेल्यात. 2 चेंडूंचा खेळ झालाय. सुनील पाटील गोलंदाजी मार्कवर आणि 2 चेंडू मागे धावपटलावर धावसंख्या जोडली गेली 2. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय फलंदाज संकेत म्हात्रे. या ठिकाणी चेंडूला टोलवलंय मिड विकेट रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल, चेंडूला फेकेल तदवर 2 धावा सहजगत्या प्राप्त केल्या जातील. 2 धावसंख्येने धावफलक पुढे जाईल, धावपटलावर धावसंख्या जोडली जाईल 4. सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय संकेत म्हात्रे यांच्या माध्यमातून, कारण तितका चाणक्य गोलंदाज आपण मैदानात पाहतोय. सुनील अगदी वेगावर स्वार होऊन असणारा हा गोलंदाज, अचूक टप्प्याची गोलंदाजी करणं ही त्यांची शैली राहिलेली आहे. या ठिकाणी गल्ली रिझन मध्ये खेळून काढेल चेंडूला, तोपर्यंत 1 धाव सहजगत्या प्राप्त होईल. धावफलक जाऊन पोहोचेल 5 या धावसंख्येवर. अगदी चेंडूंचा सामना केलाय 4 आणि धावपटलावर धावसंख्या बिनबाद 5 अशी पाहतोय. सुनील पाटील निश्चितच 2 बाईक ज्या खेळाडूच्या नावावर नोंदवल्या गेल्या तर तोच बापेश्वर उर्नोली संघावरून बिलॉंग करणारा सुनील पाटील गोलंदाजीसाठी मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा गली रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागल, कारण या ठिकाणी जर आपण पाहायला गेलो ना तर सुनील पाटील अगदी ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवतोय, मोठे फटक्यांपासून वंचित ठेवलंय फलंदाजांना. संकेत मात्र आता ऑन स्ट्राईक असणार आहे, ज्याच्या फटक्यामध्ये साजेशी ताकद आहे. जोरदार प्रहार केलाय, मात्र या ठिकाणी काय घडलंय, झेल ड्रॉप केलाय संकेत म्हात्रे या फलंदाजाचा. अभिजित पाटील या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये त्या ठिकाणी तैनात होते. झेल पकडला जाईल असं वाटत होतं, मात्र झेल निसटला. या ठिकाणी नेहमी असं म्हटलं जातं की झेल सोडलाय, कोणताही क्षेत्ररक्षक झेल सोडत नसतो, झेल हा निसटत असतो. कारण झेल जर सोडायचा असताना तर कुठला क्षेत्ररक्षक चेंडूवर गेलाच नसता. तर या ठिकाणी झेल निसटलाय अभिजित यांच्या माध्यमातून आणि धावपटलावर 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जोडली गेली 7 धावसंख्या पाहतोय धावपटलावर. चला इथनं प्रेक्षक वर्ग इथनं चला मुख्य व्यासपीठाच्या समोरून थोडीशी गर्दी कमी करा, कारण मुख्य आमच्या अतिथी कक्ष येणार आहेत, काही पाहुणे मंडळी मात्र इथे येणार आहे. तरी मी विनंती करेन की आपण थोडा समोरून मुख्य व्यासपीठाचा समोरचा भाग आहे तो थोडासा रिकामा करून घ्यायचा आहे, कारण मुख्य अतिथींचं इथे शुभागमन मात्र होणार आहे. प्लीज मी विनंती करेन आमच्या प्रेक्षकांना
की थोडंसं मात्र समोरचा भाग आपण मोकळा करा. यस बॉडीगार्ड चला. बंटी पाटील, बंटी पाटील. या ठिकाणी आपण पाहतोय की अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी करताना पाहतोय गोलंदाज अनिल पाटील. बंधुराज सुनील पाटील यांचे बंधुराज, मोठे बंधुराज अनिल पाटील गोलंदाजी मार्कवर मार्गस्थ आहेत. अगदी दोन्हीही गोलंदाज सातत्यपूर्ण गोलंदाजी करतात. नेहमीच आपल्या गावासाठी प्रतिनिधित्व करणारे हे गोलंदाज ऑलराऊंडरची भूमिका प्रत्येक क्षणाला आपल्या गावासाठी निभवताना आपण पाहिलंय. सर समोरून थोडंसं साईडला व्हा. आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी काय घडलंय असं वाटलं होतं की क्लीन बोल्ड होईल, मात्र चेंडूने दिशा बदलली आणि या ठिकाणी प्रतीक मात्रे, संकेत मात्रे मैदानात अद्यापपर्यंत तग धरून आहे. मोठे फटक्यांची अपेक्षा असेल खारसापोलीच्या प्रेक्षकांना, ती अपेक्षा पूर्ण करावी लागेल आणि धावपटाला पुढे न्यावा लागेल संकेत मात्रे या फलंदाजाला. काहीसं रनअप मध्ये तालमेल बिघड झालंय. सर बाईकचं पुरस्कर्ते इम्तियाज मनियार साहेब या स्पर्धेतून रजा घेताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी मनापासून आभार इम्तियाज मनियार साहेब. अनिल पाटील ऑन बॉलिंग मार्कवर या ठिकाणी पाहतोय. लोवर फुलटॉस चेंडू होता, फाईन लेग रिजन मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. तिसऱ्या पंचांना प्राचारण केलं या ठिकाणी. हनुमंजी नाईक आपण कुठे असाल? तिसऱ्या पंचांना प्राचारण केलंय. ऑन फील्ड अंपायर सतीशजी म्हात्रे या ठिकाणी येताना आपण पाहतोय. योग्य तो डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. डिसिजन सध्या पेंडिंग आहे. खूप या छान ठिकाणी स्पर्धेचं आयोजन आणि डिसिजन पेंडिंग आहे. निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. आज पेन तालुक्यातील खास करून आपण पाहिलं गेलं तर अमरापूर आणि पूर्व विभागातील भरपूर सारे संघ तुम्हाला खेळताना, माप्यासोबत पूर्व नाही तर उच्चेडे मलेकर विभागातील भरपूर सारे संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. उर्नोली टीम त्यांची जर्सी नेहमीच आकर्षित करते, त्यांची ओळख राहिली गेलेली आहे. त्याचबरोबर फेअर डिलिव्हरी या ठिकाणी फेअर डिलिव्हरी या ठिकाणी जर पाहायला गेलो ना, अगदी डीप करणारा चेंडू सर फेकला गेला होता. असं वाटतो आपल्याला नेहमी की चेंडू हा फुलटॉस स्वरूपात आहे, परंतु तो चेंडू आहे ना क्रीज मध्ये जाऊन डीप होणारा असतो. तशाच पद्धतीचा चेंडू या ठिकाणी फेकला गेला होता गोलंदाज अनिल यांच्या माध्यमातून. या ठिकाणी धावफलक आपण पाहतोय 11 या धावसंख्येवर. फाईन लेग रिझल्ट मध्ये त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात नव्हता. चौकार खिचला गेला या चेंडूवर. अगदी तिसऱ्या चेंडूवर तुटून पडलाय संकेत म्हात्रे. याच फटक्यांची अपेक्षा असेल खारसपोली संघाच्या सर्व प्रेक्षक वर्गाला. या ठिकाणी बॅटची येणार आहे, चेंडू थांबणार नाही, चेंडू सरळ सरळ येईल. सांभाळू चेंडू कक्षाकडे. डीजे या ठिकाणी अगदी नशिबाचा चौकार म्हणावा लागेल, कारण बॅटची इनरेज लागली होती. कदाचित चेंडू स्टंपला देखील लागला असता, परंतु स्टंपला न लागता चेंडू सरळ एसटी रक्षकाला आणि लेग स्लिपला चकावून सीमारेषा पार चेंडू येतोय.
धावसंख्या धावपटलावर जाऊन पोहोचते 15 धावसंख्या धावपटलावर आता जाऊन पोहोचलेली आहे. आणि या ठिकाणी चेंडूला टोलवलंय काऊ कॉर्नर रिझन मध्ये. तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. ऋषिकेश पाटील चेंडूला पकडेल, फेकेल, तद्वार एक धावसंख्या धावपटलात जोडली जाईल. अगदी जर पाहायला गेलो ना तर या षटकामध्ये आक्रमण चढवलं गेलंय गावदेवी खारसपोली संघाच्या बाजूने. कारण या षटकामध्ये 9 धावसंख्या धावपटलावर जोडली गेली. अद्यापर्यंत एक चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. हा देखील एक वेगवान चेंडू, ते तरर चेंडू फेकला गेलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर बिनबाद 16 अशी धावसंख्या पाहतोय. आक्रमकता सिद्ध करावी लागेल कारण आपल्या समोर जो संघ आहे ना भापेश्वर उरनोळी, तो देखील एक हार्ड हिटर फलंदाजांचा संघ आहे. त्यांच्यामध्ये देखील आपण जर पाहायला गेलो तर सुनील पाटील, अनिल पाटील, ऋषिकेश पाटील, रोशन पाटील, त्याचबरोबर सुशांत, संदेश, स्वराज, विराज अशा फलंदाजांचा भरणा असणारा हा संघ. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल स्वराज पाटील. निश्चितच साऊथ आफ्रिकन गोलंदाज जो कबिसो रबाडा आहे याच्या नावाने ओळखला जाणारा हा गोलंदाज स्वराज पाटील. हा निश्चितच प्रत्येकाला एखादी उपमा दिली जाते, तीच उपमा या ठिकाणी स्वराज पाटीलला देखील दिली गेलेली आहे. अगदी इंटरनॅशनल खेळाडूंना नितीन दादा यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खरोशी गावावरून बिलॉंग करतात. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. फायनल रिझल्ट मध्ये चेंडूला खेळून काढले. चेंडू जाईल 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 सीमा रेषा पार, चौकार, डीजे. त्या चेंडूचा पुरेपूर समाचार घेतोय संकेत पाटील म्हात्रे. कारण त्याला देखील माहिती आहे फाईन रिझल्ट मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे. आता तो प्रोटेक्शन वाढवला गेलाय कारण गोलंदाजावर विश्वास कमी संपादित केला जातोय. चर्चा सत्रांना उदान झालंय आता या ठिकाणी. अगदी कान मंत्र देण्या इतपत वेळ आलेली आहे स्वराज पाटील याच्यावर. या ठिकाणी पुढे येऊन पादतालित्रेचा वापर केला होता, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अभिजित पाटील चेंडूवर येईल, चेंडू फेकेल, तद्वर 2 धावसंख्या सहजगत्या प्राप्त केल्या जातील. या 2 धावसंख्येने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 26. अगदी आता कुठेतरी धावसंख्या चांगल्या पद्धतीने गावदेवी खारसापोली संघाची आपण धावपटलावर पाहतोय.
आक्रमण अद्यापपर्यंत चढवतोय संकेत म्हात्रे. नॉन स्ट्राईक एंडवर आपण शक्ती पाटीलला पाहतोय, त्याच्या मनगटामध्ये देखील शक्ती भरपूर आहे. वंडरफुल डिलेव्हरी म्हणावी लागेल. अप्रतिम दर्जाचा चेंडू हा फेकला गेलाय. कारण या चेंडूचा जर आपण विवरण केलं ना, हा चेंडू एक्झॅक्ट गुडलँड स्पॉटवर पिच झाल्यानंतर चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातात जाऊन विसावला. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झाली. अशाच पद्धतीचे चेंडू हातलावे लागतील स्वराज पाटील याला या ओव्हरमध्ये जर कमबॅक करायचा असेल तर. कारण आतापर्यंत 10 धावसंख्या खर्च केल्या तर स्वराज पाटील या गोलंदाजाने. या ठिकाणी चेंडूला पॉइंट रिझन मध्ये खेळून काढतोय. चेंडू थांबणार नाही, चेंडू आपला प्रवास पूर्ण करेल. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. या चौकाराने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 30. थांबायला मागत नाही या ठिकाणी संकेत म्हात्रे. दाखवून देतोय की माझा झेल सोडलाय, मी मॅच सोडणार नाहीये. 30 धावसंख्येमध्ये वैयक्तिक स्वतःच्या 29 धावसंख्या. काय फलंदाजी, प्रशंसा करावी लागेल फलंदाज संकेत म्हात्रेची. या षटकातील शेवटचा चेंडू फेकेल स्वराज पाटील. या ठिकाणी चेंडूला टोलवलाय कव्हर रिजन मध्ये. त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे अभिजित पाटील. चेंडूला पकडेल, फेकेल, तदवर 2 धावसंख्या सहजगत्या कंप्लीट केली. या ठिकाणी बॅकअप गचाल म्हणावं लागेल. मात्र 2 धावांवर समाधान मानावं लागलंय. धावसंख्या धावपटलावर जाऊन पोहोचली 32. अगदी जर आपण पाहायला गेलो ना, 2 षटकामध्ये 16 धावसंख्या होत्या. या षटकामध्ये 16 धावसंख्या कुठून काढल्यात. स्वराज पाटील याच्यावर तुटून पडला संकेत म्हात्रे. आपण जर पाहायला गेलो ना, तर पार्टनरशिप योग्य पद्धतीची या ठिकाणी होताना पाहतोय. जरी शक्ती हा 1 धावसंख्या करून त्या ठिकाणी उभा असेल ना, तरी पण ती दाद द्यावी लागेल त्याला देखील. कारण क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना, कद बडा ना पद बडा, जो साथ में खडा वो सबसे बडा. या ठिकाणी शक्ती आपल्या युक्तीचा देखील वापर करतोय. कारण संकेत म्हात्रे यांच्या बॅट्समधून चांगल्या पद्धतीची धावसंख्या येते, त्याला साथ दिली जाते शक्ती यांच्या माध्यमातून. आता हाणामारीचा षटक, 4थं षटक कोण हाताळेल आणि त्या षटकावर आक्रमण चढवलं जाईल. कारण शेवटचा षटक असेल. कोणत्या गोलंदाजावर ही धुरा दिली जाईल बापेश्वर उर्नोली संघाच्या बाजूने. अद्यापपर्यंत सलामीला आलेले दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल आहेत. संकेत म्हात्रे आणि त्यांच्या सोबत असणारे शक्ती पाटील. 1 धावांचं योगदान राहिलंय शक्ती पाटील यांचं. मात्र तो योगदान देखील महत्वाचा मानलं जाईल. कारण पार्टनरशिप महत्वाची आहे. या ठिकाणी 32 धावसंख्येची पार्टनरशिप बिल्ड होताना पाहतोय मैदानात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिलिंद पाटील मार्गस्थ असेल. शेवटचा षटक फेकेल मिलिंद पाटील. अगदी उर्नोली संघामध्ये जर आपण पाहिले ना, सर्व हार्ड हिटर फलंदाज पाटील. बत्तीस धावसंख्या धावपटलावर 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय. एकंदरीत जर आपण पाहायला गेलो ना, तर 11चे सरासरीने चालतोय गावदेवी खारसापोली संघ. स्ट्राईक एंडवर आता असेल शक्ती. शक्तीला आपली पॉवर दाखवावी लागेल या ठिकाणी. कारण 2 चेंडूचा सामना केलाय. 1 धावसंख्या धावपटलावर वैयक्तिक जोडली गेली शक्ती यांच्या माध्यमातून. मात्र संकेत अप्रतिम दर्जाची फलंदाजी. मिलिंद गोलंदाजी मार्कवर मार्गस्थ असेल. पहिला चेंडू फेकलाय,
फाईन लेग रिझन मध्ये चेंडूला टोलवलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. सुनील पाटील चेंडूला पकडेल, फेकेल, तोपर्यंत एका धावेवर समाधान मानावं लागेल. या ठिकाणी रोखलं गेलंय शक्ती या फलंदाजाला, कारण संकेत मात्रेने पूर्णपणे जिम्मेदारी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. कारण हा चेंडू एकदम गचाल चेंडू फेकला गेला होता. मिलिंद पाटील यांच्या माध्यमातून निश्चितच या चेंडूवर चौकार किंवा षटकार लगवला गेला असता, संकेत जर स्ट्राईक एंडवर असता तर. या ठिकाणी फर्निचर डिस्ट्रॉय होतोय, दांड्या उद्ध्वस्त केल्या जातात. संकेत मात्रे बॅक टू पेविलियन. डीजे निश्चितच या ठिकाणी सुरेख पद्धतीची गोलंदाजी मिलिंद पाटील यांच्या माध्यमातून होताना पाहतोय. जी सलामी जोडी फोडण्यात यश प्राप्त झालंय मिलिंद पाटील यांना. अडचण बनली होती ही सलामीची जोडी, मात्र फलंदाजीसाठी या ठिकाणी महेश म्हात्रे मार्गस्थ झालाय संकेत यांच्या जागेवर. या षटकामध्ये मोठी फटकेबाजी करावी लागेल. 33 धावसंख्या धावपटलावर जोडली गेली. या ठिकाणी चेंडूला पूल केलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, मात्र क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. अगदी जस्ट फ्लिक केलं होतं चेंडूला, असं वाटलं नव्हतं चेंडू सीमारेषा पार होईल, मात्र त्या चेंडूवर प्रॉपर टायमिंग जुळलं होतं. यानंतर मी विनंती करेन लायन्स जिते विपक्ष आदेश कळवे या दोन्ही संघाच्या संघनायकांना की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. लायन्स जिते विपक्ष आदेश कळवे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा मार्गस्थ असेल मिलिंद पाटील. या षटकातील अद्यापर्यंत 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या चेंडूवर चौकार लगावलाय, धावफलक जाऊन पोहोचलाय 37 या धावसंख्येवर. या ठिकाणी चेंडूला भिडकावलाय, चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल, मात्र अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहतोय ऋषिकेश पाटील यांच्या माध्यमातून. जोरदार टाळ्या वाजवाव्या लागतील या क्षेत्ररक्षणासाठी. रिप्ले मध्येही पाहावं लागेल आपल्याला कशा पद्धतीने चेंडू अडवलाय ऋषिकेश पाटील यांनी. या ठिकाणी सेव्ह केल्या तर 4 धावसंख्या मी म्हणेन. काय प्रयत्न, अफलातून दर्जाचं क्षेत्ररक्षण. निश्चितच आपण क्रिकेट पाहत असतो, गोलंदाज गोलंदाजी करत असतो, फलंदाज फलंदाजी करत असतो, मात्र यांना सांगड घालायची असते ती क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. ती क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून सांगड मात्र या ठिकाणी फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातोय, माघारी परततोय महेश मात्र बॅक टू पेविलियन. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल या ठिकाणी मिलिंद पाटील यांच्या माध्यमातून 2 गडी बाद करण्यात यश प्राप्त झालंय गोलंदाजाला. हा यश आहे ना पूर्णपणे मी ऋषिकेश पाटील याला देईन, कारण त्या चेंडूवर षटकार जर लगावला गेला असताना तर निश्चितच दडपणाखाली गोलंदाज असता, परंतु तो दडपण झुगारून दिलाय. मिलिंद पाटील आता योग्य पद्धतीची गोलंदाजी करताना पाहतोय. या षटकामध्ये अक्षरशः 2 विकेट प्राप्त केल्यात, 7 धावसंख्या खर्च केल्यात. इकॉनॉमिकल षटक म्हणावा लागेल मिलिंद पाटील यांच्या माध्यमातून. मात्र हा शेवटचा चेंडूवर जर मोठा फटका आला ना तर धावसंख्या निश्चितच चांगल्या पद्धतीची पाहायला मिळेल. मात्र सध्याच्या घडीला धावफलकावर धावसंख्या 39, 39, लॉस ऑफ 2 विकेट या ठिकाणी आपण पाहतोय. लाईन जिते संघाचा संघनायक तसेच आदेश कळवे संघाचा संघनायक या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. शेवटचा चेंडू, डावकुरे हाताचा फलंदाज, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल का? मात्र या ठिकाणी अनिल पाटील बॅकअप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. आणि काय घडतोय या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात माघारी परततोय.
तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता या ठिकाणी, मात्र 2 धावांवर समाधान मानावं लागलं. 41 धावसंख्या धावपटलावर जोडली गेली. 4 षटकांच्या मोबदल्यात 41 धावसंख्या धावपटलावर आणि 42 धावसंख्येचा टार्गेट अचीव करावा लागेल या ठिकाणी उर्नोली संघाला. तद्वर मी इन्व्हाइट करेन मायक्रोफोनवर आमच्या सोनखार गावचा एक बुलंद आवाज, ॲडव्होकेट परमेशजी पाटील. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी लायन्स जिते संघाच्या संघनायकाला विनंती करतोय, कारण आपल्या प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. आदेश कळवे संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. तर लायन्स जिते संघाच्या संघनायकाला देखील विनंती केली जाईल की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. टॉस केला जाईल लायन्स 11 जिते आणि त्यांच्या विरोधात आदेश कलवे. मी दादांना विनंती करेल, त्यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण टॉस करतोय. लायन्स जिते आणि आदेश कलवे अशी लढत मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. इम्पॉर्टंट टॉस, हेड अँड टेल. त्या ठिकाणी टॉस कंप्लीट होतोय. टॉस बॉक्स मध्ये टॉस जिंकलाय लायन्स जिते संघाने. टॉस जिंकलाय. निर्णय आपला लवकरात लवकर कळवायचा आहे. जिते टीम प्लीज. क्षेत्ररक्षण निवडलंय. सामन्याकडे बोलूया आपण. मैदानाच्या आतमध्ये गावदेवी खारसापोले आणि त्यांच्या विरोधात बापेश्वर उर्नोली अशी लढत जरूर आपण पाहतोय. पेन तालुक्याच्या अगदी टोकावरचं गाव उर्नोली, मेहनती लोकांचं गाव आणि विशेष करून शिवशंकराचं प्राचीन असं मंदिर, बापेश्वराचं मंदिर या गावामध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. हनुमान जयंतीचा मोठा पालखी उत्सव सोहळा उर्नोली गावामध्ये साजरा होत असतो आणि त्यांच्या विरोधात गावदेवी खारसापोली हा संघ मात्र लढताना पाहायला मिळेल. खारसापोली गाव म्हटलं की विटांसाठी प्रसिद्ध असणारं पेन तालुक्यातील एकमेव गाव खारसापोली. भरपूर मेहनती लोक खरतर खारसापोली गावामध्ये राहतात. ह्या गावाने देखील भरपूर प्रेम आम्हास दिलंय. अशी लढत मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहतोय. उर्नोली आणि खारसापोली दोन्ही 12th मॅन आमच्या सोबत आहेत. अगदी आमचे जवळचे मित्र आहेत. मॅच कडे जाऊया आपण. 4 षटक 24 चेंडू 42 धावसंख्येचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. अनिल आणि सुनील ही बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहतो. बरेच वर्ष खर तर हे दोन खेळाडू उर्नोली टीम साठी खेळत असताना आपण पाहतो. फार मजा येईल या मॅच मध्ये. अनिल सुनील तदनंतर रोशन पाटील हा देखील एक खेळाडू या टीम साठी महत्वाचा राहील. आणि तदनंतर अंतिम षटक ज्या गोलंदाजाने फेकलं मिलिंद पाटील, 9 रन्स खर्च करत असताना 2 गडी त्याने बाद केले. पहिल्या सत्रामध्ये
संकेत म्हात्रेची चांगली बॅटिंग. 17 चेंडूमध्ये 5 चौकार लगावत असताना 31 धावांची इनिंग आपण पाहिली. शक्तीला आपण पाहिलं त्याच्यासोबत. तदनंतर वन डाऊन साठी आलेला महेशच्या बॅटमधला एक चौकार. तदनंतर अमोलला पाहिलं आपण 4थ्या क्रमांकावरती. पहिल्या षटकासाठी सुनीलला पाहिलं होतं 7 रन्स. तदनंतर अनिल पाटील 9 रन्स. महागडं षटक स्वराज पाटीलचं राहिलं या इनिंग मध्ये. तब्बल 16 रन्स त्या षटकामध्ये आपण पाहिल्यात. मी विनंती करेल, अजित पाटील उर्नोलीचे आहेत, त्यांना आमची विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचकावरती येऊन स्पर्धेचा आनंद घ्यावा. उद्या खरं तर या स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम रात्र आणि तालुका हाफ गटातील संघ तुम्हाला पाहायला मिळतील. गेम ऑन. पहिला चेंडू, अपिश ड्राईव्ह पाहायला मिळाली. डीप कव्हर पॉइंटला चेंडू मात्र चाललाय सीमा पार. पहिल्या चेंडूवरती वेलकम फोर. भव्य स्वागत केलंय फलंदाज सुनील पाटीलने. या खेळाडूच्या नावावरती ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये 2 बाईक आहेत. बायकर मॅन सुनील पाटील आणि त्याच्यासोबत त्याचे मोठे बंधू अनिल पाटील. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खूप चांगला क्रिकेट बरेच वर्ष या दोन्ही खेळाडूंकडून आपण पाहतोय. आणि आजही खर तर ती सुरुवात देत असताना आपल्या टीमसाठी गोलंदाजीमध्ये व्यत्यय, रनअप मध्ये थोडासा व्यत्यय पाहायला मिळाला. गोलंदाज ऋतिक म्हात्रे हा देखील एक गुणवान खेळाडू आहे. खारसापोली गावातून बिलॉंग करतोय. बऱ्याचशा स्पर्धांचा अनुभव असणारा हा गोलंदाज. ओ, पायावरती चेंडू आहे. लाऊडली अपील, लाऊडली अपील, जोरदार अपील. ऋतिकला ठाऊक आहे ही विकेट अतिशय महत्वाची. पॉन्टिंग या नावाने खर तर या खेळाडूला ओळखलं जातोय. स्वीकार म्हात्रे गोट्या याचे छोटे बंधू ऋतिक म्हात्रे पॉन्टिंग पहिल्या षटकासाठी राईट आर्म ओव्हर द विकेटनी गोलंदाजी करतायत. समोरला चांगला फटका. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. वन बाउन्स इन टू द डिफेन्स. चेंडू मात्र निघालाय उर्नोली टीमच्या डगआउट मध्ये. चौकार. 8 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक्स जर का पाहायचे असतील तर ह्या खेळाडूला तुम्ही पहा. अमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये ह्याच वर्षी बाईक विजेता हा खेळाडू आहे. मालिका वीर ची बाईक. आजही ती जेव्हा पहिली बाईक मिळाली होती सुनीलला, मुंबई गोवा नॅशनल हायवेच्या जवळ असणारं क्रीडांगण आणि त्या स्पर्धेमध्ये मिळालेली बाईक, सुनील भरपूर भाविक झाला होता. पुन्हा एकदा समोरला खेळण्याचा प्रयत्न. सेफली फटका. क्रिकेट मधला सर्वाधिक सुरक्षित स्ट्रोक्स पाहायला मिळाला. बाणाप्रमाणे सरळ चेंडू आला सीमा पार. बॅक टू बॅक. इट्स अ 2 इन अ रो. आणखीन एक चौकार आपण पाहतोय. समोरला चेंडू तुम्ही देऊ शकत नाही आहात. 360 डिग्रीचा खेळाडू आहे. ऑफ स्टिकला टाकाल तर पॉइंट कव्हरला तो टार्गेट करेल. समोर टाकाल लॉंग ऑफ लॉंग ऑन. आणि जर का शॉर्ट पिच टाकाल मिड विकेट, फाईन लेग, लॉंग लेग, अशा प्रकारचे भरपूर अस्त्र आहेत या खेळाडूकडे. शांत आणि संयमी क्रिकेट नेहमी राहिलाय सुनील पाटीलचा. कमबॅक करावं लागेल. ही जोडी फोडावी लागेल. ही भागीदारी, एक विकेट लवकर घ्यावा लागेल खारसापोली टीमला. 12 रन्स स्कोर कार्ड वरती आपण जरूर पाहतो. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, थोडं रीच केलं, चेंडू पर्यंत पोहोचला सुनील आणि तदनंतर रन्स आली. एक सिंगल. धावसंख्या 13 आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. पॉवर प्लेच्या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी असेल. चांगली सुरुवात. धावांचा जर का तुम्ही पाठलाग करताय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये विदाऊट लॉस 13 येत आहेत तर कमालीची सुरुवात म्हणावी लागेल. चांगली सुरुवात, चांगली स्ट्रॅटर्जी. हा खेळाडू भरपूर खास आहे. खरं तर या खेळाडूला आणखीन चान्सेस मिळायला हवेत.
रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये हे जर का खेळाडू गेले तर चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. हो, समोरला खेळण्याचा प्रयत्न. षटकातील अंतिम चेंडूवरती कोणत्या प्रकारची रन्स येत नाहीये. पहिलं षटक संपलंय आणि या पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या 13. पण कुणाल काहीसा सांगतोय. चला कॅमेरा ऑपरेटरला विनंती आहे थोडं फोकस करा त्यांच्यावरती. ऑन स्क्रीन वरती एक खेळाडू आम्हाला पाहायचे आहेत. खार सापोलीचे खूप चांगली जर्सी त्यांची आपण पाहतोय. 18 चेंडू मध्ये 29 रन्स करायचे आहेत. ऑन स्क्रीन वरती सध्या आपण अनिल आणि सुनीलला पाहतोय आणि कुणाल याला देखील आपण पाहतोय. तो सांगतो की थोडं रनअप करा. जिकडे सिंगल आहे तिकडे सिंगलच जाऊ द्या. तुम्ही एक्स्ट्राची रन्स देऊ नका. की मॅच आपल्याला जिंकायची आहे. ही महत्वाची लढत आहे. प्रतिस्पर्धी संघ चांगल्या सिच्युएशन मध्ये या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 18 मध्ये करायच्यात 29. एक विकेट घ्यायची आहे. विकेट जर का या षटकामध्ये मिळाली तर चांगलं कमबॅक राहील. 14 क्रमांकाची जर्सी यष्टीरक्षक कुणाल म्हात्रेला आपण पाहतोय. लेग स्लिप मध्ये अमोल असेल. फ्लाइंग स्लिप मध्ये दीपेश ला आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात. हो, पहिला चेंडू लॉफ केलाय. भारत रत्न सर सचिन रमेश तेंडुलकर पॅवलिनी कक्षाला सलामी ठोकणारा बापेश्वर उर्नोली टीम साठी हा षटकार. सुपर बॅटिंग, क्लास बॅटिंग, जबरदस्त स्ट्रोक्स पाहायला मिळाला. लॉफ एलिव्हेशन दिलं, संकोच केलाच नाही सुनील पाटीलने. त्याला ठाऊक आहे पायावरचा चेंडू मी सोडणार नाहीये आणि का सोडू. अगदी टप्प्यात होता आणि परफेक्ट कार्यक्रम केला. षटकार आलाय. रन्स पाहतोय 19. स्कोर कार्ड वरती रन्स पाहायला मिळत आहेत. फुल टॉस आहे. अशा प्रकारचा चेंडू मिस होणं फार कमी वेळेला आपण पाहतो सुनील कडून. कव्हर पॉइंट कडे स्ट्रोक्स खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा कनेक्शन होत नाहीये. पण हे क्रिकेट आहे. चांगल्या चेंडूवरती षटकार आणि खराब चेंडूवरती कोणत्या प्रकारची रन्स पाहायला मिळत नाहीये. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने फक्त चिप केलाय आणि इकडे घडलंय काय. बिट्टू बारक्या निखिल पाटील. छोटा धमाका आहे. जबरदस्त छोटा पॅक बडा धमाका. जबरदस्त कॅच पकडला आणि एक महत्वाचा विकेट आता मात्र गमावलाय. बापेश्वर उर्नोली टीमची रन मशीन आता मैदानाच्या बाहेर जाईल. खर तर इंजरी मधून सावरत असताना संकेत म्हात्रे याच्या बोटाला दुखापत झाली होती. तदनंतर बऱ्याच स्पर्धा त्यांनी मिस केल्या आणि आता मात्र कमबॅक करत असताना या स्पर्धेमध्ये त्याला आपण पाहतोय. दुसरं षटक सुरू आहे. शक्ती गोलंदाजी साठी आपण पाहतो आणि त्याच खेळाडूने अर्थातच संकेत म्हात्रेनेच 31 इनिंग साकारलेली आहे. नवीन फलंदाज ऋषिकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. नेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती 19 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. इक्वेशनचा जर का आपण विचार केला तर येणारे चेंडू बाकी असतील 15. रन्स करायचे आहेत 23. 15 चेंडू आणि 23चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. हो, लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न कृणाल म्हात्रेचा राहिलाय. डाईव्ह लगावत असताना चेंडूला अडवण्याचा प्रयत्न आणि तदनंतर सिंगल रन्स. लेग बाईटच्या स्वरूपाने एक सिंगल रन्स जरूर मिळेल. स्कोर कार्ड वरती रन्स आपण पाहतो 20. लॉस ऑफ 1 विकेट. टीम बापेश्वर उर्नोली 42 धावसंख्येचा पाठलाग करत असताना उर्नोली संघाला आपण पाहतो. राईट अबाउट द विकेटने शक्ती पाटील. हो, समोरला खोला टाकलाय. लाऊडली अपील, जोरदार अपील होती. कुणाल म्हात्रे आणि स्लीप मध्ये जे खेळाडू आहेत
निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉल जरूर आपण पाहतोय. कमबॅक करणारं षटक शक्ती पाटील याच्या पहिल्या चेंडूवरती सिक्सर आला होता आणि तदनंतर मात्र काय कमबॅक केलाय. पुढच्या 4 चेंडूंचा जर का आपण विचार केला तर फक्त लेग बाईकची एक रन्स या गोलंदाजाने खर्च केलाय. पण अशा प्रकारचं कमबॅक आवश्यक आहे. अंतिम चेंडू असेल सेकंड ओव्हर मधला. डान्सिंग राऊंड ऑफ विकेट. पॉइंट कडे चेंडू निघालाय. 38 सर्कल बीट केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तत्पूर्वी धावबाची संधी. आता मात्र उच्च न्यायालयात जावं लागेल. दूध का दूध और पाणी का पाणी. रेफर या ठिकाणी केलंय. मी हनुमानजी नाईक सरना विनंती करेल. हनुमानजी नाईक सर प्लीज आपण या ठिकाणी यायचं आहे. रेफर केलंय. खेळाडू सुरक्षित आहे की नाही हे पाहिलं जाईल. तोपर्यंत आपण सर शुभ सन्मानाकडे इथे जाणार आहोत. मी विनंती करेन आदरणीय निशाकर घरज साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आदरणीय आमच्या वरसईचे केतनजी पाटील यांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. आदरणीय केतनजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. निशाकर घरज साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आदरणीय केतनजी पाटील वरसे यांचा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचीही खेळाडू सुरक्षित आहे. उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. या स्पर्धेच्या निमित्ताने तुमचंही मनापासून आभार. निशाकर घरज साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. या आदरणीय केतनजी पाटील वरसई साहेबांना विनंती करेन की या आपला शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. शूरवीर चषक 2026 मध्ये आपलं मनापासून आभार. जाऊया बॅक टू क्रिकेट. सामनाही तेवढाच रंगतदार आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे आवाज ऐकायला मिळतोय आपल्याला व्हॉइस ऑफ पेन परमेश पाटील सरांचा. थँक्यू. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि रन्स आहेत 21 आणि एक्झॅक्टली 2 षटकामध्ये आता 21च करायचे आहेत. सामना 50-50% म्हणावं लागेल. दुतर्फा सामना आहे. उत्कर्ष आलाय गोलंदाजीसाठी. स्विंग अँड मिस प्ले अँड मिस. बॅट आणि बॉलचा कनेक्शन होत नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. एखादा षटकार एखादा चौकार कमबॅक करून देईल बापेश्वर उर्नोली टीमला. आणि एखादी जर का विकेट आली तर मात्र मोठं कमबॅक असेल. गावदेवी खार सापोली टीमचं बऱ्याच महिन्यानंतर बऱ्याच सीझन नंतर बऱ्याचशा स्पर्धांनंतर आम्ही खार सापोलीचा संघ पाहतोय मैदानाच्या आतमध्ये लढत असताना. ओ जबरदस्त स्वीट साऊंड ऑफ द बॅट. कडक अप्रतिम फटका होता. टायमिंग प्रॉपर होता. एलिव्हेशन देखील मिळालं. डिस्टन्स कव्हर केला आणि चेंडू मात्र निघाला काऊ कॉर्नर क्षेत्राच्या बाहेर. सीमा पार ब्रँडेड अनिल पाटीलचा धमाका. षटकार आलाय. थोड्या उशिराने आला पण योग्य वेळी आला. देर आहे पण दुरुस्त आहे. 6 धावेने धावसंख्या आपण पाहतोय 27. 10 मध्ये करायचे आहेत 15. गोलंदाजीसाठी उत्कर्ष म्हात्रे. ओशपलोन खेळण्याचा प्रयत्न. ऑफ स्टिक वरती चेंडू होता. लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एका टप्प्यावरती फील्ड केला जाईल. रन्स येईल एक सिंगल. खारसापोली टीमची आपण चर्चा करत होतो. सध्या स्थितीत स्वीकार गोट्या नाहीये, प्रथमेश नाहीये, विशाल हे मुख्य खेळाडू नाहीयेत या टीम मध्ये. खर तर हे जेव्हा 3 खेळाडू कमबॅक करतील तेव्हा एक मोठा संघ पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल टॅपिंग क्रिकेट जरूर पाहायला मिळतो. हा क्रिकेट सोबत करिअर अतिशय महत्वाचा. रुपेश सर आमचे सकाळी ऑफिसला जातात आणि रात्री क्रिकेटच्या स्पर्धा कव्हर करतात. त्यामुळं स्वीकार असेल तो सध्या कामानिमित्त दुसऱ्या राज्यात आहे. विशाल ची पोलीस भरती सध्या तो
ती परीक्षा देतोय आणि प्रथमेश थोडा इंजर्ड आहे आणि त्याचं देखील शॉप आहे. नेक्स्ट बॉल चांगला फटका आहे, जबरदस्त एलिव्हेशन, डिस्टन्स सर्व काही स्लॉट मध्ये होता, पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय 6 धावांसाठी. जबरदस्त फटका, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर, स्टँड अँड डिस्पॅच, माइटी हिट. ह्या खेळाडूकडे प्रचंड कॅलिबर आहे, प्रचंड ताकद आहे आणि ताकदीचा फटका आपण पाहायला मिळाला. षटकार आलाय, आता थोडं इक्वेशन सोपं होईल. या ओव्हर मध्ये आलेले 2 सिक्सरने घडलंय काय, रन बॉल इक्वेशन. आता बॉल टू रन क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं. 7 चेंडू मध्ये रन्स करायचे आहेत 7. ऑफ स्टिक वरती चेंडू जरूर होता, बॅटची कडा घेत गली क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. रन्स आल्या 2. त्या 2 धावेने बापेश्वर उर्नोली संघाची वाढती धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 42 धावसंख्येला प्रतिउत्तर देत असताना 37 रन्स आपण पाहतोय. आता एका षटकाचा खेळ बाकी असेल, रन्स करायचे आहेत 5. नेक्स्ट मॅच खूप चांगला सामना पाहायला मिळेल. आदेश कलबे आणि लायन्स 11 जिते खारेपाट विभागामध्ये रजनी क्रिकेटची जी पहिली स्पर्धा झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये जो संघ चॅम्पियन झाला होता, आदेश कलबे, या संघाला आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. नुकताच संपन्न झालेला आहे. खर तर आपल्याला जर का कॉफी घ्यायची असेल तर जरूर त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता आणि ऑन स्क्रीन वरती देखील हे भव्य शॉपचं उद्घाटन समारंभ सोहळा नगराध्यक्षा प्रीतमताई पाटील यांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न झालाय. चिंचपाडा पेन येथे खर तर हे शॉप ग्रँड ओपनिंग नुकताच संपन्न झाली. सॉल्ट कॅफे, खर तर आपण या शॉप मध्ये जाऊन कॉफी आणि इतर खर तर पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात 38. 5 चेंडू आणि 4चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. कमालीची ही लढत राहिलाय. आजच्या रात्रीमध्ये प्रत्येक सामना हा अगदी शेवटच्या षटकापर्यंत पोहोचलाय. आदेश कलबे टीम बद्दल चर्चा करत होतो. रुपेश सर, रजनी क्रिकेटचं ते पहिलं आयोजन आणि चॅम्पियन झालेला संघ आदेश कलबे पुढच्या मॅच मध्ये 2 हात करेल लायन्स 11 जिते टीमच्या विरोधात. ओ लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न, सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न, परंतु घडलंय काय, क्षेत्ररक्षक तिकडे असेल, शक्तीने पकडलाय झेल. फलंदाज अनिल पाटीलचा संपलाय खेळ. षटकाराने मॅच संपवण्याचा प्रयत्न, अतिघाई आणि संकटात नाही अशा प्रकारचे बॅनर्स आपण नॅशनल हायवे वरती नेहमीच पाहतो. 5 चेंडू मध्ये 4ची आवश्यकता असताना मोठ्या फटक्यांची गरज आहे का, याचा मात्र विचार आता उर्नोलीच्या डगआउट मध्ये केला जाईल. परंतु खारसापोलीचे समर्थक सध्याच्या घडीला खुश आहेत. चला प्लीज रोशन पाटील खेळाडूला पाठवायचा, प्लीज विनंती असेल उर्नोली टीमला. अधिकचा वेळ आपण घेऊ नका. तात्काळ मैदानाच्या आतमध्ये आपण बॅट्समनला पाठवायचा. प्रमोट केलंय या खेळाडूला स्वराज पाटील, की ज्याचं षटक महागडं राहिलं होतं या मॅच मध्ये. तब्बल 16 रन्स या गोलंदाजाने खर्च केल्या होत्या आणि आता ती भरपाई करण्याची वेळ आहे. भरपाई करण्याची वेळ, जेव्हा आपण एखादी मोठी रक्कम बँकेमध्ये डिपॉझिट करतो आणि तदनंतर त्याच्यावरती जो आपला व्याज मिळतो,
आता व्याज घ्यायचा आहे, घेतील का? मैदानाकडे जाऊया. समोरला चेंडू लॉफ्टेड हिट, क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड, कॅच ड्रॉप. अशा प्रकारची क्षेत्ररक्षण चालणार नाहीये, चुकीला माफी नाहीये मित्रा. 3 रन्स कंप्लीट झाल्यात की जिकडे एकही रन्स नव्हती. टेक द कॅच, विन द मॅच. कॅचेस का महत्वाच्या आहेत क्रिकेटमध्ये? आम्ही नेहमी हे म्हणत असतो की कॅचेस तुम्ही नेहमी पकडा, 100% द्या. आणि झेल तितकाही कठीण नव्हता. झेल पकडायला हवा होता. 3 चेंडू आणि 1चं समीकरण. आता मात्र थोडा सामना सोपा झालाय. अनुभवी खेळाडू ऋषी पाटील ऑन स्ट्राईक वरती असेल आणि ही लढत मात्र आता कोण जिंकणार? महत्वाचे चेंडू आहेत. सिंगल आता वाचवावी लागेल खारसावली टीमला. हो, आडव्या बॅटने सिक्सर. MSD स्टाईल मध्ये एखादी आता व्हिडिओ या स्ट्रोकची काढावी लागेल आणि ती स्टेटसला ठेवावी लागेल. त्यासाठी स्टेडियमच्या बाहेर पेन ग्रामीण रुग्णालयात चेंडूला आता मात्र पाठवलंय सलाईन लावण्यासाठी. हा षटकार आलाय, ऍडमिट केलंय असं म्हणावं लागेल.